सध्या देशभरात जेनझींची जोरदार चर्चा सुरू आहे। या जेनझींचा स्वातंत्र्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्ही जाणून घेतलाय। या निमित्तानं सुप्रसिद्ध जेनझी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विनायक माळी यांच्याशी संवाद साधलाय। विनोदाच्या माध्यमातून अनेक सामाजिक गोष्टींवर वक्तव्य करणारे अशी विनायक माळींची ओळख आहे। त्याच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळीने। पाहूयात। मित्रांनो, स्वातंत्र्य दिन आपण आज मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करत आहोत, परंतु जेनझीजला स्वातंत्र्य दिनानिमित्त काय वाटतं, त्यांच्या चष्म्यातून जेनझीज जे आहेत ते स्वातंत्र्य दिन कशा प्रकारे पाहता हे आपण आज जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत जेनझी विनायक माळी आहे। खरं तर आपला सर्वांचाच लाडका, आपला सर्वांचा चाहता हा विनायक माळी आहे। त्याला नेमकं स्वातंत्र्य दिनानिमित्त काय वाटतं हे आपण पाहणार आहोत। दादा, काय सांगशील, खरं तर जेनझी म्हणून तू स्वातंत्र्य दिनाकडे कशा प्रकारे पाहतो? पुस्तकातला आम्हाला नको सांगू, खऱ्या अर्थाने सांग नेमकं। पुस्तकातलं मी सांगणारच नाही, कारण मी जास्त पुस्तकं वाचलेली नाहीयेत आणि मी एकच बोलेल, दर मला 15 ऑगस्टला एकच दिवस आठवतो, माझ्या शाळेचा दिवस आठवतो, ज्यावेळी आम्ही 15 ऑगस्टला आम्ही लिटरली एक असा ग्राउंड होता, ग्राउंड मध्ये एक बेसचा आवाज येतात, ढंग टंग टंग ढंग टंग टंग ढंग। लिटरली मला तो बेस पण लक्षात आहे। आणि नंतर एक जनगण मन चालू व्हायचं आपलं राष्ट्रगीत, आणि त्यामध्ये ज्या वाईब्स होत्या त्या अजूनही मिस करतो यार। मला आत्ताही वाटतं की शाळेमध्ये जावं, तो दिवस सेलिब्रेट करायला। तसा दिवस नाहीये फक्त नशिबात आज सेलिब्रेट करायला, पण तोच एक वाईब आहे, पुस्तकातला नाही, रिअल आहे। पहिलं तर सोशल मीडियावरती असेल, युट्यूब वरती असेल, तू अनेक वेगवेगळे कंटेंट जे आहेत ते नेहमीच पोस्ट करत असतो आणि ते चाहत्यांना अगदी मिलियन्स मध्ये त्याचे व्ह्यूज देखील बटरत असतोस। परंतु इतकं उघडपणे व्यक्त होता येतं का प्रत्येक गोष्टींमध्ये, प्रत्येक कंटेंट मधून, की काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्त न होता विनोदाच्या माध्यमातून तू मांडण्याचा प्रयत्न करतोस का? हो, नक्कीच। मला असं वाटतं की लोकांना जर खऱ्या गोष्टीची जाणीव करून द्यायची असेल तर लोकांना स्पष्टपणे सांगून, दुःखी करून सांगण्यापेक्षा मला असं वाटतं हसवत हसवत विनोदाच्या माध्यमाने आपण सांगू शकतो। मग ते आपल्याला विनोदाच्या माध्यमाने शिव्या घालतात, तो एक देवाणघेवाण आहे आणि त्यांचा हक्क आहे बोलण्याचा, ऑफकोर्स। अशा प्रकारे म्हणजे जेनझीला जे पटवून द्यायचं आहे ते विनोदाच्या माध्यमातून पटवून देऊ शकतो का आपण? हो हो, विनोद एक लँग्वेज आहे मला असं वाटतंय, आणि त्या लँग्वेज मध्ये तुम्ही सगळ्यांना तुमच्या मनातल्या गोष्टी एक्सप्लेन करू शकता। एक सोशल मीडिया एक जरिया बनलाय आज, प्रत्येकाला एक स्वतःला एक्सप्रेस करण्याचा एक माध्यम आहे, खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे तो। परंतु काय वाटतं, स्वातंत्र्य दिन म्हटलं तर जेनझींना फक्त एक दिवसाची सुट्टी, मजा मस्ती असं वाटतं, परंतु त्यांना तू हे स्वातंत्र्य दिनाचं महत्व जेनझीला प्रामुख्याने कशा प्रकारे पटवून देशील? नाही, जेनझीला स्वातंत्र्य दिनाचं महत्व खूप जास्त आहे, आणि आत्ताची जेनझी एवढी हुशार आहे की त्यांना कोणी सांगायची गरज नाहीये। प्रत्येकाला स्वतःच्या जबाबदाऱ्या नीट माहिती आहेत, चांगल्या माहिती आहेत। फक्त मी एकच बोलेल की आपल्या देशासाठी स्वतःचे एक प्रामाणिक प्रयत्न ठेवा की आपल्या देशाला कुठेतरी आपण रिप्रेझेंट करतोय। जेव्हा कुठे आउट ऑफ इंडिया जातोय तर आपल्या देशाला रिप्रेझेंट करा। एक लोकांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल काहीतरी एक चांगला प्रभाव पडेल। गाडीमध्ये बसल्या ट्रॅफिक मध्ये नुसते हॉर्न वाजवू नका। सो याच गोष्टी आहेत, बाकी ऑल गुड यार, मस्त आहे। परंतु जेनझी म्हणून जर तुला 15 ऑगस्ट निमित्त देशातला एक नियम कोणता बदलण्याची संधी मिळाली तर जेनझी म्हणून कोणता नियम बदलशील तू? खूप डेंजर क्वेश्चन आहे हा, पण मी एज्युकेशन सिस्टीम मध्ये नक्कीच मी काहीतरी थोडासा बदल करेल। मी सिलेबस मध्ये मला असं वाटतं की एक स्किल बेस्ड सिलेबस असावा। लाईक आता कोणाला मॅथ्स मध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांनी मॅथ्स करावा, कोणाला सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांनी सायन्स मध्ये जावं। तर त्याला असा ऑप्शन नसावा की मी एखादा कोर्स करतोय, मी एखादी डिग्री करतोय, तर त्याच्यामध्ये मला मॅथ्स नाही करायचं, मला सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे, तरी पण मला मॅथ्स सब्जेक्ट आहे। आता ठीक आहे, मी नाही बोलत चेंज करा, पण मी बोलते माझ्याकडे राईट आलं तर मी चेंज करेल बाबा, माझं त्याच्यावर नका मला बोलू काय, पण माझ्याकडे असतं तर मी नक्की चेंज केलं। आता कोणाला तरी चित्रकलेची आवड आहे तर त्याला तो एक हक्क असावा की बाबा मला चित्रकलेची आवड आहे, तर मला बीजगणित, गणित, भूमिती नका देऊ, मला फक्त चित्रकलेचं द्या, फक्त बस एवढाच विषय आहे, स्किल। परंतु छान मुद्दे मांडलेस, परंतु एक शेवटचा प्रश्न असा असेल की स्वातंत्र्य दिनाचं महत्व एका शब्दात जर जेनझीला पटवून द्यायचं झालं तर तू काय नेमकं एका वाक्यात पटवून देशील? अरे नको त्या पोरी, नको ते मित्र, जरी आपल्याला भारताला भेटला आहे स्वातंत्र्य, आपल्या आपले काही गोष्टी आहेत ज्या आपल्या गोष्टी सुधारायची गरज आहे, मला असं वाटतं त्या फक्त इम्प्रूव्ह करा, बाकी काही नाही। आपल्या चुकीच्या वाईट सवयीमधून स्वातंत्र्य मिळवा, बाकी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय, सो त्याचा एक रिस्पेक्ट ठेवा, आणि हॅपी इंडिपेंडन्स डे। निश्चितच पाहिलं तर अगदी उत्तमरित्या जेनझीच्या
ज्या भावना आहेत त्या त्यांनी पटवून दिलेल्या आहेत. त्याचमुळे काय नेमकं वाटत होतं विनायक माळीला स्वातंत्र्य दिनाविषयी हे त्यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे.